Good morning student, class 4th, subject EVS 1. Chapter number the interrelation between living things. Yesterday we complete the topic the needs of living things are met in their environments. Upon their topics we will be revised the topic. We have many needs like food, air, water, cloth, shades. These are needs are met in our surrounding. म्हणजे अन्न, पाणी, हवा, वस्त्र आणि निवारा या आपल्या अनेक गरजा असतात. या गरजा कशामधनं पूर्ण होतात? एन्व्हायरमेंट मधनं पूर्ण होत आहे. ते आपण बघितलं होतं कोणत्या कोणत्या गरजा आहेत तेही बघितलं होतं. इन फॅक्ट द फूड्स, वॉटर, एअर दे आर नीड्स ऑफ ऑल लिव्हिंग थिंग्स. म्हणजे फूड, वॉटर आणि एअर या सर्व लिव्हिंग थिंग्सच्या काय गरजा आहेत. नेक्स्ट मध्ये याच पॉइंट मध्ये बघितलेलं होतं, एक एक्सपेरिमेंट केलेला होता आपण की दोन बॉक्स घेतलेले होते, 2 बॉक्स. त्यामध्ये 2 प्लांट्स लावलेले होते. प्लांट्सला एक फर्स्ट बॉक्स मध्ये रोज 1 स्पून वॉटर आणि सेकंड बॉक्स मध्ये 2 स्पून वॉटर टाकायचं होतं. त्यामध्ये आपण बघितलं होतं की ज्याला आपण 1 स्पून वॉटर टाकलेलं आहे ते प्लांट कसं आहे, हेल्दी आहे. आणि ज्याला 2 स्पून वॉटर आपण टाकलेलं आहे ते प्लांट्स काय हेल्दी नाही आहे, नॉट द हेल्दी. ओके. मग ते आज तुम्हाला विचारलं होतं की तुम्हाला हा एक्सपेरिमेंट करून बघायचा होता, तर तुम्ही एक्सपेरिमेंट हा केला असेल. ओके. मग यामध्ये तुम्हाला जे मी सांगितलेलं आहे, फर्स्ट बॉक्स मध्ये आपण 1 स्पून पाणी जर टाकलं तर ते प्लांट काय हेल्दी राहणार. आणि सेकंड बॉक्स मध्ये आपण 2 स्पून जर पाणी टाकलं असेल तर ते काय प्लांटला वॉटर जास्त झालेलं आहे, त्यामुळे ते प्लांट हेल्दी नाही. ते काय होऊन गेलं, प्लांटची डेथ झालेली असेल किंवा त्याला असं कोमेजून गेलेलं असेल. ओके. यामध्ये मग आपण याच पॉइंट मध्ये बघितलेलं होतं की जसं फॉर एक्झाम्पल द वॉटर माउस ड्रिंक. जो उंदीर आहे तो दिवसभरात जेवढे पाणी पिते तो वुड नॉट बी इनफ ॲट एलिफंट्स. म्हणजे तेवढ्या पाण्यात हत्तीची तहान जाईल का? जेवढा दिवसभरात उंदीर पाणी पितो तेवढ्या याच्यात हत्तीची तहान जाईल का, हे आपण बघितलेलं होतं. तर तिथे आपल्याला आन्सर मिळाला होतं की नाही, नथिंग्स. म्हणजे ते आन्सर मिळालेलं नव्हतं. कारण आपण जेवढं जे जेवण करत असतो, जे फूड आपण ईट करत असतो तेच फूड जर ॲनिमल्सला दिलं तर त्याची भूक जाईल का? नाही. त्याचं फूड वेगळं आहे. ग्रास आहे, नंतर पुन्हा ब्रुशेस आहे. हे काय त्याचं फूड आहे. आपलं फूड ते आहे का? नाही. आपलं फूड फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स दिलेलं आहे, आपल्यासाठी वीट दिलेलं आहे, राईस दिलेला आहे. असं आपलं फूड्स डिफरंट टाइप्स ऑफ फूड बघितलेलं आहे. लिव्हिंग थिंग्स डिफरंट टाइप्स ऑफ लिव्हिंग थिंग्स बघितलेले आहे. सगळ्या लिव्हिंग थिंग्स सेम नाही आहे. जसं ट्रीज आहे, ट्रीज काय करतात, आपले जे रूट्स आहे ते जमिनीमध्ये फिक्स करून घेतात आणि त्यामधून ते काय करतात, त्याची ग्रोथ होत असते. पण आपलं आपण एका जागेवर फिक्स राहू शकतो का? नाही. आपण अनादर पोर्शन म्हणजे इकडून तिकडे काय करत असतो, आपण येत जात असतो. आपण लिव्हिंग थिंग्स आहे, आपल्या हालचाली सुद्धा होऊ शकतात, प्लांटच्या हालचाली होतात, पण ती एका जागेवर फिक्स असते. एवढं आपण बघितलेलं होतं. आज today's we will be take the point. Can you tell me for the where do the we get skill? इथे विचारलेला आहे, प्रश्न विचारलेला होता की रेशीम माणूस कुठून, रेशीम आहे हे माणसाला कुठून मिळते? सिल्क्स. फॉर वेअर डू वी गेट सिल्क्स. तर कुठून मिळत आहे त्याचा आन्सर आपल्याला यूज करायचा आहे. सेकंड प्रश्न दिलेला होता आपल्याला. सेकंड क्वेश्चन, हाऊ आर ट्रीज युजफुल फॉर द मंकी. नंतर झाडाचा उपयोग माकडांना कसा होतो? त्यांना फूड खाण्यासाठी, फ्रुट्स खाण्यासाठी. त्याच्यानंतर काय आहे, माकड हा वृक्षवासी प्राणी आहे म्हणून त्याला झाडच काय आहे, राहण्याचं एक ठिकाण आहे. ओके. हाऊ आर ट्री युजफुल फॉर द बर्ड्स. बर्ड्सच्या पण बाबतीत तसंच आहे.
झाडाचा उपयोग पक्ष्यांसाठी कसा होतो, नेक्स्ट तयार करण्यासाठी तिथे त्यांचे एग्स असतात त्या नेक्स्टवर, नंतर ते फ्रुट्स खातात. ओके, नंतर नेक्स्ट पोर्शन दिलेला लेट टेक एक्झाम्पल ऑफ द टायगर. अ टायगर हॅज अ स्ट्रीप्स. अ टायगर lives the wait for the play among all tall the grasses. It is a cannot see it in the grasses because of the streaks. म्हणजे तसंच वाघाचं पहा बरं, वाघाच्या अंगावर काय असतात, वेगवेगळी पट्टे असतात, स्ट्रीप्स म्हणजे पट्टे, आणि तो काय करत असतो, त्या स्ट्रीपमुळे ज्या प्लांटच्या मागे लपतो तो तिथून दिसून पडत नाही, आणि दिसून पडत नाही म्हणून तो आपली शिकार काय करतो, चांगल्या पद्धतीने करू शकतो. देअर एनिमल्स लाईक द डिअर, नीलगाय अँड बीन्स grassland when the tiger of the hungry it can feed on the day. For the tiger there also needs to be water hole neighbor which is never described up every in the summers. There the must also we dance vegetables tall the grasses covers in hills mountain in the area so that the tiger can find the shuttles. A tiger inhabits area all these things are available. जो वाघ आहे तो सगळ्यात जास्त गवताळ प्रदेशामध्ये राहत असतो, कारण तिथे जे ॲनिमल्स आहेत ते जास्त प्रमाणात राहतात, जसं नीलगाय आहे, गवे आहे, हरिण आहे, म्हणजे त्याला डिअर म्हणतो आपण, हे प्राणी गवताळ प्रदेशामध्ये जास्त असतात, म्हणून वाघ काय करत असतो, तो सुद्धा गवताळ प्रदेशामध्ये राहतो. जेव्हा तो गवताळ प्रदेशात राहतो पण त्याच्या अंगावर काय असतात, स्ट्रीप असतात, म्हणजे पट्टे असतात, त्या पट्ट्यांमुळे त्याचा काय होतो, लवकर तो शिकार करू शकतो, तो लवकर दिसून नाही पडत, त्यामुळे तो काय करतो आहे, तो जास्तीत जास्त प्रमाणात जेव्हा भूक लागलेली असते तेव्हा तो काय करतो, त्याची शिकार करतो आणि तो आपलं पोट भरत असतो. तिथेच मोठे मोठे हिल्स आहे, त्या हिल्स मध्ये त्यांचे काय असतात, गुहे असतात, माउंटेन ऑफ द एरिया दॅट इज द टायगर फाइंड द शटल्स, म्हणजे तिथे त्या गुहेमध्ये तो राहतो, आणि ज्या परिसरामध्ये पाणी आहे, जे पाणी गवताळ प्रदेश असेल तर तिथेच काय आपल्याला सर्वात जास्त टायगर दिसून येतो. मग वी कीप द ॲनिमल इन द ऑर्डर satisfy the some our needs they because the dear do we look after them we feed them we take the them to feed it is a thing for eagle these animals to the return of us. म्हणजे आपल्याला काही गरजा आहेत पूर्ण व्हाव्यात म्हणून माणूस विविध प्राणी काय करत असतो, पाळत असतो. मग पाळलेल्या प्राण्यांचा तो काय करत असतो, निगा सुद्धा राखतो. मग त्याला अपरंपार माया म्हणतात, म्हणजे जसं प्रेम म्हणतो आपण, जसं आपल्या एखादा जर घरी डॉग असेल तर तो काय म्हणतो, तो एक आपला फॅमिली मेंबर होऊन जातो. त्याचप्रमाणे जे पाळीव प्राणी सुद्धा आहे ते काय होतात, ते सुद्धा म्हणजे एक आपली मेंबर होऊन जातात, आपल्या एक घरचे मेंबर्स होऊन जातात. त्यामुळे आपण त्याची नीट काळजी घेतो आहे आणि त्यांना खाऊ पिऊ सुद्धा घालतो आहे. मग ते आजारी पडले तर त्यांना काय करतो, आपण डॉक्टरकडे सुद्धा नेतो. पण का बरं नेतो, कारण ते ॲनिमल्स आपल्या उपयोगाचे आहेत. ओके, वी गेट द मिल्क, मीट, एग्स अँड सर्व अदर things for the animal. Some the animals are useful carriers of the butter. Drawing craft, domestic animal are also called the hen. The hungry for the work and fields. Dog breeds of the houses and sheep give us the wool. पहा इथे विचारलेलं आहे आपल्याला, लुक ॲट द पॉइंटकडे बघा की या प्राण्यांकडून आपल्याला अनेक गोष्टी मिळत असतात. वी गेट द मिल्क, मीट्स, एग्स, हे जे आहे ते आपल्याला कशापासून मिळत असतात, ॲनिमल्स पासून मिळतात. मग ॲनिमल पासून जेव्हा आपल्याला मिळत आहे तर तेव्हा आपण त्यांची काय करत असतो, केअर्स करत असतो, काळजी घेत असतो. मग काही ॲनिमल्स आपल्याला त्यांच्यापासून फूड्स मिळतात, तर काही ॲनिमल्स आपण ज्या वस्तू एका जागेवर दुसऱ्या जागेवर जेव्हा ट्रान्सफर करतो त्याच्यासाठी सुद्धा काही ॲनिमल्स काय करतात, आपण
आपल्याला कामात पडतात। मग जसं जे फार्मर आहे ते फार्मर सुद्धा काय करतात, फार्मरला सुद्धा युजफुल ॲनिमल्स असतात, ते ॲनिमल्स आपण काय करत असतात, ते शेतीसाठी महत्वाची कामे ती करत असतात। मग शीप गिव्ह अस द फूड, म्हणजे ज्या मेंढ्या पाळतो आहे त्या मेंढ्यापासून काय मिळत आहे, लोकर सुद्धा मिळत आहे। मग इथे विचारलेले आहे, डू यू नो, तुम्हाला माहित आहे का, 11 द एक्स्ट्रा डोमेस्टिक ॲनिमल इज युजफुल ह्युमन बीइंग, म्हणजे जे ॲनिमल्स आहे ते 11 ॲनिमल्स आहे, तर त्याचा आपल्याला युजफुल म्हणून काय होतो, उपयोग होतो। म्हणजे पाळीव प्राण्यांच्या विष्ठेत देखील माणूस उपयोग करतो, म्हणजे त्यांचं जी विष्ठा आहे, एक्स्ट्रा डोमेस्टिक ॲनिमल ऑफ द यूज टू ह्युमन बीइंग्स, म्हणजे त्यांच्या विष्ठेपासून सुद्धा आपण त्याचा उपयोग करत असतो। त्याचा गोबर ग्लास प्लांट आहे त्यांच्या विष्ठेपासून। तर the clatter is the made into the dung cares, they the composites, they are useful in someone place the food, when they born they give out of someone, म्हणजे इथे म्हटलेलं होतं की जसं गाई म्हशीच्या शेंड्या म्हणजे शेणांपासून काय बनत आहे, गोबर ग्लास प्लांट बनत आहे, त्यापासून आपलं काय एक इंधन म्हणून आपण त्याचा काय करत असतो, उपयोग करतो। तर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेऊ नाही शकत, पण तरी त्याचा आपण यूज करू शकतो। ओके, देन नेक्स्ट पॉइंट नेक्स्ट पिरियड मध्ये बघूया, तोपर्यंत रीड युअर लेसन, विल बी रिवाइज द फर्स्ट पॉइंट अँड सेकंड पॉइंट। ओके, ऑल ऑफ यू मॅम।